आतमध्ये पाहतोय एका बाजूने विनीत माली आणि वैभव माली या मॅच मध्ये थोडीशी चेंजेस झाली ओपनिंग पेअर मध्ये. विनीत चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि विनीतला सलामीला पाठवलंय. त्याच्या सोबतीला आपण वैभव मालीला पाहतोय. हे स्टार बॅटर प्रथमेश ठाकूर सर आपण पाहताय. या दिग्गज संघामधील बिग बॅटरची मॅच असेल. मजा येईल या मॅच मध्ये. जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय फेरीतील महत्वपूर्ण सामना मानकोली बनाम आरसीसी रायामध्ये ही लढत आपण पाहत आहोत. दोन दिग्गज संघ, दोन दादा संघ एकमेकांच्या समोर. बेस्ट वर्सेस बेस्ट, फायनल से पहले फायनल हा मुकाबला आपण पाहत आहोत. दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने क्रीडांगणावरती उपस्थिती दर्शवत आहेत. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं करूया लक्ष्य चषक देवरुंग या स्पर्धेच्या वतीनं श्यामशेठ दळवी आणि शूटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग यांच्या वतीनं, जय हिंद क्रिकेट संघ देवरुंगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑनलाईन प्रेक्षक ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर सारे जोडलेले आहेत. तर तमाम ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करतोय. चला, राया संघ अप्पू कुंगले आपण मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. महत्वपूर्ण सामना, द्वितीय फेरीतील इम्पॉर्टंट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आरसीसी राया बनाम मकरंद स्पोर्ट्स मानकोली. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीची जोडी विनीत माळी वैभव माळी. व्ही फॉर विक्ट्री, व्ही फॉर विनीत, व्ही फॉर वैभव. ते विजयाचं स्वप्न डोळ्यापुढे ठेवले आणि सलामीची जोडी टार्गेट सेट करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती अप्पू कुंगले. नाम तो सुना ही होगा. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग फॉर्मॅट असू द्या, पहिली पसंती अनेकशा पुरस्कर्त्यांची राहिली आहे. अप्पू कुंगले गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिला बॉल अप्पू, गोलंदाजी मार्कवर वैभव. पहिलाच बॉल अप्पू कुंगलेच्या विरोधामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम टू द ग्राउंड, वेलकम टू लक्ष्या ट्रॉफी देवरुंग. रंगतं ते पण नक्कीच या बॅटल मध्ये कोणता संघ जिंकेल हे प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये उद्भवतं. पहिलाच बॉल ओपीच टाकला गेला. त्यावरती फार सुंदर एक्झिक्युशन आपण पाहिलं. मिडॉनच्या डोक्यावरनं लॉंगॉनच्या पलीकडे ठोकलेला चौकार. सुशल भोई जोडले जातात कंट्रोल रूम मध्ये. अप्पू कुंगलेच्या अगेन चौकार. पहिलाच बॉल यावेत खोला टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. समोर फिल्डर आहेत. फक्त एकच मिळेल. आय थिंक 2 धावा मिळतील. 2 चेंडू 6 धावा धाव फलकावर. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक वर्ग अजूनही इथे सामना पाहत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील 600+ व्ह्यूइंग सध्याच्या घडीला सुरू आहे. अप्पू कुंगले तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्सने आला. आय थिंक यावेळेस स्लॉट मध्ये येऊ दिला नाहीये. चांगला चेंडू आपण पाहत आहोत. पूर्णपणे फलंदाजाला बीट केलंय. फ्रंट अँगलने ऍक्शन रिप्ले पाहूया आपण एक्झॅक्टली बॉल कसा ट्रॅव्हल झाला. कारण कॉमेंट्री बॉक्स अगदी आपण पाहिलं तर रायटी बॅटरसाठी जर आपण पाहायला गेलो तर स्क्वेअर ऑफ द विकेट आहे कॉमेंट्री बॉक्स. आणि येस इट इज. फार सुंदर चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळेस स्लॉट मध्ये होता पण तितका चांगला फटका एक्झिक्यूट करता आला नाही. अलॉंग दी कार्पेट बॉल मागे चालला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. कॉमेंट्री बॉक्स एक्झॅक्टली आपण पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. त्यामुळे एक्झॅक्टली गोलंदाज कशा प्रकारे चेंडू हाताळतोय, बॉल कसा रिलीज करतोय, कुठले व्हेरिएशन दाखवतोय याचा अनुमान लावणं थोडं कठीण आहे. पण कंट्रोल रूम मध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटने आम्हाला इथे टीव्ही स्क्रीन मॉनिटर प्रोव्हाइड केलाय. त्यामुळे जेव्हा ऍक्शन रिप्ले ते प्ले करतात तेव्हा ते अनालाइज करणं फार सोपं जातं. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. पहिल्या षटकातील फार एंडवरून पुन्हा एकदा गोलंदाज अप्पू कुंगळे वळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर मात्र अप्पूने देखील कमबॅक करून दाखवलाय. कच्च्या गुरुचा काही मी देखील चेला नाही आहे सांगत असताना. विनीत माळी स्ट्रायकर एंड वरती. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला. बैठक बसून मारलाय पाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर. पहिल्या टप्प्यावरती चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लक्ष्य ट्रॉफी चौकार.
संघासाठी खेळत असताना आपण पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये तब्बल 16 अर्धशतक स्वतःच्या नावावरती केलेत विनीत माळीनं. भन्नाट फॉर्म मध्ये चौका ठोकलाय, सोडून दिलाय. अनुमान कदाचित फलंदाजाचा चुकलाय. पंचांनी सांगितलं वॉलेट डिलिव्हरी, चेंडू ग्राह्य धरला जाईल. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. आणि ओव्हरची दरम्यान समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या दरम्यान कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11. तर नक्कीच आरसीसी राया संघाचे पुरस्कृते सन्माननीय आदरणीय नरेशजी गायकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यासोबत जितूजी केने या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय. त्यासोबत राजूजी गायकर आपण देखील या आणि सुखदेवजी भोई साहेब आपण देखील व्यासपीठावर येऊन आसनास व्हायचं आहे ही विनंती असेल. त्यासोबत रुपेश दादा गायकर देखील आहेत तिथे, आपण देखील यायचं आहे. या सर्व मान्यवरांना विनंती करतो आयोजकांच्या वतीनं आपण येऊन व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. बिग बॅटल दोन दिग्गज संघामध्ये लढाई सुरू आहे. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर अप्पू कुंगलेच्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये 11 धाबा खर्च झाल्या. दुसरं षटक दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर माईस कुंगले आता रवाना होणार आहे. गोलंदाजीचा तोफखाना असलेला आरसीसी राया संघ मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूने बॅटिंग मध्ये दमदार कामगिरी करणारा मानकोळी संघ मैदानाच्या आतमध्ये. आणि एक बॅटल राये मानकोलीमध्ये आहे, दुसरं बॅटल मामा भांज्यामध्ये. कारण नरेश गायकर यांचे भांजे आहेत खऱ्या अर्थाने पोलीस पाटील जे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मानकोळी संघाचे पुरस्कर्ते आहेत उत्तम पाटील साहेब. माईस कुंगले बॉलिंग मार्कवरती. या हंगामामध्ये अगदी आपण विचार केला तर आरसीसी रायासाठी ज्या खेळाडूनं फलंदाजी असो अथवा गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्या दर्जाचं कार्य केलंय ना, कौतुकास्पद कामगिरी राहिली है. और अब वही गेंदबाज बॉलिंग मार्क पर आते हुए ओवर नंबर 2 लेकर माइस कुंगले P2 के इस ओवर में. ओ ये क्या कर दिया माइस आपने. शायद प्रशंसा अच्छी लगी नहीं इन्हें, क्योंकि अब तक इस पूरे सीजन में देखा जाए तो इस टीम के सबसे महत्वपूर्ण खिलाड़ी रहे. जब जब अप्पू कुंगले नाकामयाब रहे तब तब माइस कुंगले खड़े रहकर हर बार उन्होंने रन बनाया, हर बार अच्छी गेंदबाजी की. लेकिन यहाँ पर वेस्ट आई भीमर नो बॉल फ्री हिट की गेंद. इथे मात्र सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा लागेल फलंदाजाला. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज विनीत माली जो टॉप फॉर्म मध्ये बॅटिंग करतो सध्याच्या घडीला. मागच्या मॅचचा जर विचार केला तर विनीत मालीने जबरदस्त बॅटिंग केली होती. माईचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना, फ्रीट बॉल उडवण्याचा प्रयत्न. बादशेच यश रक्षक होते तिथे, रॉफ उर्फ तेजा होते. 50 पेक्षा जास्त एज त्यांचं आणि त्यांनी नक्कीच सांगून दिलंय एज इज नॉट जस्ट नंबर, एज फक्त नंबर्स आहेत. यस, क्रिकेट का ये खेल है जी जस्ट नंबर. और बाप बेटे की जोड़ी जब जब आती है ना भाई, कुछ ना कुछ अलग दिखाई देता है. विकेटों के पीछे रॉब कुंगले और गेंदबाजी के लिए माइस कुंगले. लेकिन इस बार इनटू द गैप, इस बार कुछ अलग कर दिखाया बल्लेबाज विनीत माली ने. गैप में खेला है, पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन, मैन इन फॉर्म. तर किती अभिमानाचा क्षण आहे प्रथमेश ठाकूर सर. बाप बेटा एकाच मैदानामध्ये जबरदस्त बॅटल, परंतु दोन खेळाडूंमध्ये माईसच्या विरोधात विनीत मालीचा फटका. गॅप सिलेक्शन पाहायला मिळत आहे. यावेळी आडवा पार्टनर स्केअर ऑफ द विकेट. जबरदस्त बैठक खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होतं ते शाबाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा रेखा पार फरार, चौकार. बाजी कर रहे मैदान में. पिछली 2 गेंदों पर 2 चौके लगाए. इससे पहले रिवर्स स्वीप, अप स्वीप, स्क्वायर लेग पॉइंट को टारगेट किया. अब गेंदबाज गेंद डालेगा तो डालेगा कहां, ये सोच में पड़ चुका है. अप्पू कुंगले के खिलाफ 11 रन जोड़े अब इस ओवर में. पिछली 3 गेंदों में अब तक 10 रन खर्च कर चुके हैं माइस कुंगले. अब थोड़ी सी गेंदबाजी में तब्दीली करनी होगी. आने वाली 3 गेंदें पकड़ कर रखनी होगी. ऑन साइड पर उठाकर मारा, फील्डर वहां पर मौजूद. रनिंग एंड एब्सोल्युटली स्टनिंग. व्हाट अ कैच, बहुत ही बेहतरीन कैच. वहां पर फील्डर अरमान थे
और उन्होंने भागते हुए जाकर ये कैच को यहां पर कंप्लीट किया है। पहले विकेट का पतन, विनीत माली मैन इन फॉर्म मैदान के बाहर। नक्कीच या विकेटची खूप गरज होती. मोठा मासा झाल्यामध्ये अडकवला माईस कुंगलेनं. वार केले होते परंतु वार पे पलट वार माईस कुंगलेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी, धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर. 21 21 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर नजर आते हुए। और विनीत माली जो कि सबसे महत्वपूर्ण बल्लेबाज है इस टीम के, अब तक 16 अर्धशतक इस सीजन में उनके नाम रहे। एक बड़ी विकेट में कहूंगा यहाँ से सुनहरी विकेट मिली गेंदबाज माइस कुंगले को। फिर से एक बार माइस कुंगले बॉलिंग मार्क पर आते हुए। नए बल्लेबाज मैदान में अब आए सौरभ माली, दीपू माली। अब हालांकि देखिए डगआउट में बैठे हैं, वो राह देख रहे कब उनकी पारी आएगी, क्योंकि पिछले मुकाबले में बतौर ओपनर बल्लेबाज वो गए थे मैदान में, लेकिन अब यहाँ से बैटिंग ऑर्डर में थोड़े चेंजेस यहाँ पर हमें नजर आ रहे हैं। ओ जड़ में क्या बात है, अपील तो हुई जरूर, लेकिन स्क्वायर अंपायर के पास आप कैसे अपील कर सकते हैं भाई। गॉट बिहाइंड द विकेट, मेन अंपायर के पास आपको ये अपील करनी होगी। डॉट बॉल की समाप्ति। चांगली गोलंदाजी माईसच्या माध्यमातून स्वतःला बॅक करण्याचा प्रयत्न. 5 मध्ये 10 आतापर्यंत खर्च केल्यात. 2 चौकार नक्कीच आले होते. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाज माईस कुंगले ओव्हर द विकेट ना. ओ यावेळी हॅमर स्ट्रोक, माईस कुंगले स्वतः पोहोचला फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरी धावसंख्या धावफलकावर 21 पर 1 बाद. पहली 3 गेंदों पर लगभग 10 रन खर्च किए थे, लेकिन अगली 3 गेंदों में कोई रन खर्च नहीं किया उन्होंने, और साथ ही साथ एक विकेट चटकाई। पहले ओवर में अपू कुंगले विकेट लेस रहे, लेकिन इस ओवर में माइस कुंगले ने इंपॉर्टेंट बल्लेबाज विनीत माली को मैदान के बाहर भेजा। 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर 21 बल्लेबाजी करती हुई टीम आरसीसी राया। ट्वेंटी 21 अब धावफलकावर तिसरं षटक. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आय थिंक तिसरा फ्रेश गोलंदाज अरमान कुंगले येतोय. सौरभ आणि वैभवची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर अरमान. आता मजा येणार आहे मित्रांनो, कारण आतापर्यंत थोडंसं जखडून ठेवलंय फलंदाजांना, परंतु या षटकामध्ये अटॅक करतील का सौरभ आणि वैभव माली. बॅटर्स भरपूर आहेत, अजून दीपू माली येणं बाकी आहे. ओ हो चांगला बॉल. इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली परंतु डॉट बॉल येतोय. वेस्टर्नच्या मागे रॉफ उर्फ तेजा. काय किपिंग पाहतोय आपण, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं. तेजा एज इज जस्ट नंबर असं सांगत असताना सर्वांना नवतरणा लाजवेल अशी कामगिरी वेस्टर्नच्या मागे तेजा उर्फ रॉफ यांच्या माध्यमातून. ओ यावेळी आडवा पाटणा लॉफ्ट केलाय, हवाईला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आणखी एक दर्जेदार ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. एक्शन रिप्ले देखिए टेलीविजन स्क्रीन पर, जिस तरह से ये स्ट्रोक एग्जीक्यूट किया इन्होंने। ओ आड़ा बल्ला और कड़ा प्रहार, और जिस तरह से स्ट्रोक एग्जीक्यूट किया उन्होंने, देखिए कॉन्फिडेंट नजर आ रहे थे। ये बेहतरीन लाइन, ये अच्छा विकल्प, बीट किया पूरी तरह से बल्लेबाज को।
अरमान कुंगले बॉलिंग मार्क पर अब आ चुके हैं। इस सीजन में और पिछले सीजन में इस गेंदबाज ने बहुत इंप्रेस किया है आरसीसी राया के सभी दर्शकों को। जिस तरह से गेंदबाजी करे अरमान होंगे, करण होंगे, बहुत बढ़िया। ये जो नए गेंदबाज हैं इन्होंने बहुत शानदार प्रदर्शन किया पिछले 1-2 सीजन्स में। जिम्मेदारी ली इन्होंने जरूर अपनी टीम की और उसी के साथ हर बार जिम्मेदारी ठीक तरह से मुकम्मल करते हुए नजर आए अरमान कुंगले। अगली गेंद, ओ ये बेहतरीन विकल्प था, जड़ में ये गेंद थी, अंपायर्स ने उंगली ऊपर की, विकेट का यहां पर पतन। क्लीन बोल्ड, झटका नंबर 2 लगाए बल्लेबाजी करती टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मानकोली को। अंतिम चेंडूवर आता धावसंख्या किती स्कोर करेल? बॅटिंग मध्ये भरपूर डेप्थ, परंतु बॅटिंग कशा पद्धतीने करतील हे डिपेंड असेल या मॅच मध्ये। आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आरसीसी राया संघाच्या माध्यमातून। सौरभ माली और सौरभ भोईर देखिए, लेकिन अब लाइट्स तो ब्लिंक हो रही है। एग्जैक्टली क्या हुआ है वो अब पता चलेगा, क्योंकि इससे पहले भी एक बार ऐसे हुआ था कि विकेटों के बीच से गेंद गई थी। क्या इस बार भी वही हुआ है? नहीं नहीं, हल्की सी छूकर हवा का झोंका। एक पल के लिए ऐसे लगा कि लेग स्टंप पर जो बेल्स रखी है वो उड़ जाएगी, पर नहीं। हम पास भी मुस्कुरा रहे हैं क्योंकि लाइट्स ब्लिंक हुई थी। कुछ पल के लिए ऐसे लगा कि विकेट जा सकती है, लेकिन नहीं। यहां पर अतिरिक्त रन और अतिरिक्त रन के साथ कुल टोटल आ गया 28 पर 28। आखिरी गेंद, ये सफल ओवर, सिक्सर जरूर आया इस ओवर में अरमान के खिलाफ, पर विकेट और साथ ही साथ एक अतिरिक्त रन केवल उन्होंने खर्च किया है। सिक्सर आकर भी इस ओवर में केवल 8 रन आए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की अरमान कुंगले ने। 3 ओवर का खेल समाप्त, 29 रन, 29 लॉस ऑफ 2 विकेट। लाइव टीम स्कोर एक बार देखिए, टैली कर लीजिए। डॉट, सिक्सर, डॉट, विकेट, वाइड और सिंगल। मैनुअल स्कोरर देख रहे हैं कि यहां पर 5 ही गेंदें हुई है। चलिए, एक गेंद अभी भी शेष होगी। डॉट, सिक्सर, डॉट, विकेट, वाइड, सिंगल। ऑन साइड पर स्वीप किया, इस बार कंट्रोल में नजर आए पूरी तरह से। स्ट्रोक खेलने के बाद सिंगल मिलेगा यहां पर स्क्वायर लेग पर। ओवर की अब समाप्ति हुई। 3 ओवर का अब यहां से खेल हुआ समाप्त, और 3 ओवर के बाद कुल टोटल स्कोर कार्ड पर 10.00 के औसत से 30 पर 2, 30 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओवर। बल्लेबाजी करती हुई टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मानकोली। तर निश्चितच दरम्यान खूप सारे शुभेच्छा आल्या राया टीमसाठी। स्वप्नील केने उर्फ आगाबाई यांच्या माध्यमातून, आणि त्यासोबत बक्षिसांची खैरात देखील वाढली आहे। लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज स्वप्नील केने उर्फ आगाबाई यांच्या माध्यमातून, आणि त्यासोबत जर षटकारांची हॅट्रिक जरी मारली राईच्या बॅटर्सनं तरी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। हे प्रेम आहे खऱ्या अर्थाने क्रिकेटवरचं। कोटेरी गावचे अनेक समर्थक आलेत, कारण नरेश गायकर आणि जितू केणे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा आरसीसी राय संघ आहे। मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी त्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, आणि काही कमेंट्स आपण वाचतोय। खूप छान आयोजन आणि समालोचकांसाठी खास करून नक्कीच ही कमेंट आपण पाहतोय। सागर बंजारा 777 यांच्या माध्यमातून ही कमेंट केली आहे। पुढचा बॉल, गोलंदाज सजाव ओव्हर द विकेट ना, आडव्या बाटनं बैठक, क्षेत्ररक्षक उपस्थितीचे बॅकवर्ड स्क्वेअरला पकडला गेला, फलंदाज बाद, विकेटचं बदन, 1 मोर विकेट डाऊन।
बड़ी विकेट यहाँ पर एक्शन रिप्ले देखिए स्क्रीन पर, ऑन साइड पर स्वीप करना चाह रहे थे और वहां से देखिए फील्डर पहुंच गए और एक बहुत ही बेहतरीन कैच उन्होंने लपका। विकेट का पतन हुआ है। अब नए बल्लेबाज टाइगर अपमान कोहली दीपू माली मैदान के अंदर आ चुके। ये बड़े हिट के लिए जाने जाते हैं। अक्सर हम इन्हें देखते हैं कि जब जब ये मैदान में उतरते मानकोली के लिए तब तक बड़े हिट लगाते हैं। निचले क्रम में सबसे बढ़िया प्रदर्शन उनका हमने देखा है। जब मिडिल ऑर्डर में या लोअर ऑर्डर में वो बल्लेबाजी करने के लिए आते आखिरी के कुछ गेंदों के लिए, तब वो धमाके दिखाते। और अब यहाँ से बहुत जरूरत है टीम लेट मकरन स्पोर्ट्स मानकोली को बड़े हिट की। दीपू माली क्या वो जरूरत पूरी कर पाएंगे? बॉलर तैयार, मंटू बॉलिंग मार्क पर। ओहो, फुल टॉस, कैसे छोड़ेंगे दीपू माली? आते ही आक्रमण कर दिया है। दीपू का बल्ला बोल रहा है मैदान में 6 रन। का होता दीपू मालीचा फुल टॉस फुल वसूल केला टोल। अतिशय जबरदस्त फटका। आज खऱ्या अर्थाने थोडेसे थांबून राहिले आणि वाघ जखमी झाला तरी तो पराभवाने संपत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा उठतो तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन दीपू माली इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये। स्टोक खेलने के बाद जिस तरह से देख रहे थे, एक और ऐसी गेंदे आप रात भर डालोगे तो रात भर दीपू माली आपको मारता रहेगा। शॉर्ट ऑफ प्लेन पुल और गेंद हो गई है बैकवर्ड स्क्वायर लेके बाहर, गुल लक्ष्य ड्रॉपी सिक्सर। व्हाट अ शॉट वाज दैट। हाफ ट्रैकर थी, जल्दी जरूर पिक की लाइन बल्लेबाज दीपू माली ने और उसके बाद दिखाई आक्रामक स्ट्रोक। एक्शन रिप्ले देखिए इस बार। टॉस हुई गेंद, जैसे बल्ले पर लगी संपर्क हुआ दीपू माली के चेहरे पर आप देख सकते, साफ पता था उन्हें कि ये बहुत दूर जाने वाली है गेंद। बताया उन्हें क्या, जाइए और उठा कर लाइए। अब बहुत देर तक आप अंदर थे, अब समय आ चुका है बाहर जाने का। बैक टू बैक 2 छक्के दागे दीपू माली ने। तो चलिए भाई, इस बार तीसरा, बार बार लगातार, अब की बार तीसरी बार दीपू माली का वार नहीं जाएगा खाली। एक और बार लगाया शानदार 6 रन, लक्ष्य ट्रॉफी ब्रांडेड, बैक टू बैक 3 सिक्सर। कर से देखिए बात करेंगे मुठवल के पुलिस पाटिल उत्तम दादा पाटिल इनकी ओर से 1000 रुपए का नकद इनाम दिया जाएगा दीपू माली को। और साथ ही साथ विकेट हैट्रिक के लिए उमेश दादा उर्फ दाऊ भाई इनके ओर से विकेट हैट्रिक के लिए 2000 रुपए का नकद इनाम होगा। लेकिन देखिए 1000 यहाँ से दिए जाएंगे उत्तम दादा पाटिल मुठवल गांव के पुलिस पाटिल इनके ओर से दीपू माली को ये इनाम होगा। पहले मुकाबले में 0 पर बाहर आए, लेकिन इस बार देखिए जिस अंदाज से बल्लेबाजी कर रहे, मच कॉन्फिडेंट। आड़ा बल्ला यह इस बार भी चला था, लेकिन इस बार अलॉन्ग दी कार्पेट गेंद डीप स्क्वायर लेग पर। बैक टू बैक 3 छक्के दागने वाले आज के दिन के पहले बल्लेबाज, आज के इस रात के पहले बल्लेबाज बने दीपू माली। टाइगर ऑफ मानकोली ने कहा जाता है, शेर है ये। जरूर पहले मुकाबले में 0 पर बाहर आए थे, लेकिन इस मुकाबले में उन्होंने सोचा था कि नहीं भाई अब रुककर चलेगा नहीं। तगड़ी बल्लेबाजी, फुल टॉस पर छक्का दागा, हाफ ट्रैकर शॉर्ट ऑफ लेन थे उस पर पुल किया और जो सामने आई जुस्सी अप्पोली उसको भी भेज दिया सीधा मिड विकेट के बाहर। क्या बात आहे, जबरदस्त फटकेबाजी, पिन चिटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। दुसऱ्या बाजूने सौरभ आहे, सौरभसाठी हा चेंडू यापैकी उडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे चांगला बॉल, शेवटच्या बॉलवर मात्र डॉट बॉल येतोय। षटक समाप्त, चौथा आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 49 लॉट्स ऑफ 3 विकेट डाऊन। त्यासोबत उमेश उर्फ दाऊ कारभार यांच्याकडनं मानकोली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्या शुभेच्छांचा स्वीकार सध्याच्या घडीला केला आहे दीपू मालीनं।
कारण 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके आणि षटकार आणि षटकार पाहायला मिळाले. पूर्णपणे मुंतूभर हावी झाले होते. एका षटकामध्ये 19 धावा तब्बल खर्च केल्या. आणि म्हटलं जाते क्रिकेटमध्ये सड्याप्रमाणे रंग बदलला खेळ म्हणजे क्रिकेट. विचार केला तर 3 चेंडूमध्ये फक्त 30 ते 31 धावा होत्या. त्यानंतर मात्र चौथ्या षटकामध्ये पूर्णतः या मॅचमध्ये हावी होताना पाहायला मिळतो. दीपू मालीची बॅट चालताना आपल्याला पाहायला मिळते. श्याम शेठ दलबी यांची ही संकल्पना रचने क्रिकेट आणि आज दुसरी रात्र या स्पर्धेची. परंतु आज एक संघ क्वालिफायसाठी काढणार आहेत अशी सूचना आमच्या समालोचन कक्षापर्यंत पोहोचली गेली आहे. म्हणजे 2 संघ आज निघणार नाही तर आज एक संघ नक्कीच निघेल ही सूचना नक्कीच कळवली गेली. कारण पुढे जास्ती मॅचेस नको राहायला हवेत म्हणून कुठेतरी आज जो गाशा गुंडाळायचा प्रयत्न आहे तो जास्तीत जास्त संघाचा करायचा है। 4 ओवर की समाप्ति के बाद 49 लॉस ऑफ 3 विकेट। दीपू माली अब होंगे स्ट्राइक पर, जिन्होंने बैक टू बैक 3 छक्के दागे थे। पहली गेंद फुल टॉस ऑन साइड पर स्विंग कर दिया है, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। देख घुमा के दीपू माली ने अब पलटवार की शुरुआत की। एक और बिग शॉट, 6 रन। कम दिखा रहे मैदान में, ऑन साइड पर स्विंग कर दिया, फुल टॉस थी, फायदा उठाया दीपू माली ने। ऐसी बल्लेबाजी जब दीपू माली करते हैं ना तब दर्शकों को मजा आता है। इस बार भी बड़ा हिट करने का प्रयास, लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, ये अतिरिक्त रन का इशारा अंपायर्स का। ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे जरूर, बाल बाल बच्चे, गेंदबाज के संपर्क हुआ नहीं, लेकिन जिस तरह से बैट स्विंग था, यदि ये बल्ले के बीचों बीच आती तो शायद 6 रन यहां पर भी मुकम्मल कर देते दीपू। 5 गेंदों में अब तक बात करेंगे यहां पर दीपू माली के बल्ले से लगभग 25 रन आ चुके। यह अगली पेशकश ड्राइव किया इस बार अलोंग द कार्पेट, पीछे फील्डर मौजूद, फंबल हुए, फायदा उठाएंगे दीपू, भागेंगे 2 रन आसानी से। 2 के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ अब स्कोर आकर पहुंचा यहां पर 58 रन पर। 58 13.38 के औसत से रन बन रहे। चार चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे। अरमान आलाय, आणि बॉलर अरमानच्या हातामध्ये 2 षटका नक्कीच सोपवली गेलेत, कारण चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये अरमान करतो, त्याचा कॉन्फिडंट लेवल हाय आहे खऱ्या अर्थाने। पुढचा बॉल अरमानचा, पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द स्टंप्स ने, ओव्हर द स्टंप्स ने, समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका चांगला आहे। बॉलर बॅक ड्राईव्ह ऑन साइडला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित, धाबाची शक्यता तिथे, कोणता फलंदाज बाद होईल, आणि फलंदाज सौरभची खेळी आता इथे संपली आहे। विकेटचं पतन धक्का क्रमांक 4 लागतोय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्सचा मानकोळी संघाला। प्ले रिप्ले घेतलाय नक्कीच, पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली। स्ट्रायकिंग इन बर नक्कीच विकेट आहे की नाही हे तपासायचंय कदाचित पंचांना, आणि क्रॉसिंग देखील झाली नाही अशी देखील कुठेतरी मागणी राय संघाच्या वतीने केली गेली। अपील आहे, परंतु काय घडेल काय बिघडेल आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल, चित्र स्पष्ट होईल। सर राय टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, क्षेत्ररक्षण आपण सजवा, निर्णय जो काय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। क्रॉसिंग पाहिजे, दोन्ही फलंदाज क्रॉस पाहिजे तरच धाव गृहीत धरली जाईल। दोन्ही फलंदाजांची क्रॉसिंग होणं खूप गरजेचं आहे, तरच ती धाव गृहीत धरली जाईल, याच्याकडे लक्ष द्या आपण। आणि रनआउट पण नाही आहे, म्हणजे एकच धाव मिळेल तिथे। स्ट्रायकिंग एंडवर सौरभ असेल, नॉन स्ट्राइक एंडवर दीपू माले आपल्याला पाहायला मिळतील। क्लिअर डिसिजन, 4.3 षटक प्रगतीपथावर, आणि चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अरमान कुंगले। पुढचा चेंडू पुन्हा एकदा
गोलंदाज अरमान कुंगले पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं सज्ज होते. ऑफिशियल पंचांशे त्यांच्या डाव्या बाजूना अरमानचा बॉल हो समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. एका टप्प्याने जाईल का परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते आणि धावसंख्या पुढे सरसावू द्या. 4 चेंडू आणि 60 धावा धावफल कापर. कुल टोटल की बात करेंगे देखिए 60 रन फिलहाल स्कोर बोर्ड पर 4.4 ओवर का खेल समाप्त और फिर से एक बार स्ट्राइकर एंड पर दीपू माली आते हुए, जिस दीपू माली ने 4 छक्के दागे अब तक इस एक सत्र में, और अब यहां से देखिए आखिरी आने वाली 2 गेंदों पर कैसे बल्लेबाजी करते हैं. शफल होकर खेलने का प्रयास, जड़ में शांत रखा है दीपू माली को, अच्छी गेंदबाजी करे अरमान. पहले गेंद पर छक्का खाने के बाद अब रनआउट का मौका बन सकता है. यहां पर मास्टरमाइंड बिहाइंड द विकेट, शार्प शूटर विकेट कीपर देखिए रॉब कुंगले, तुरंत गेंद को उन्होंने कलेक्ट किया, विकेटों पर लगाया और अब यहां से चेक किया जाएगा कंट्रोल रूम में एग्जैक्टली क्या होगा. एकदम कडक. आज अखंड महाराष्ट्राला ज्या बैलानं वेड लावलंय, बिनजोडचं मुंबईचं मैदान असो किंवा रीतसर 3 फेरे पळून घाटावरती असो, प्रत्येक ठिकाणी अखंड महाराष्ट्रभर जिथे जिथे बैलगाडा शर्यत पाहिली जाते तिथे तिथे आज या भिवंडी देवरुंगच्या लक्षा बैलाचं नाव आपण ऐकत असो. 7721 सरकार, श्यामशेठ दळवी देवरुंग यांचा लाडका लक्ष्यानं, लक्ष्याच्याच नावानं ही स्पर्धा आपण पाहत आहोत. लक्षा चषक देवरुंग 2026. नेक्स्ट बॉल अंतिम चेंडू असेल अरमान कुंगलेचा. अंतिम बॉलवर मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न असेल. विकी पाटील आलाय, पहिला चेंडू पेस करतो या स्पर्धेतील. ओ पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर त्याला मात्र पडतावं लागतंय. फिंगर गोज अप, LBW बरोबर कात्रीत कापलं, फलंदाज बाद. बासष्ट धावांचं टार्गेट सेट केलंय 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. मानकोली संघानं RCC रायासमोर मजाल्या मॅच मध्ये. RCC रायकडे देखील चांगली बॅटिंग ऑर्डर आहे, त्यामुळे नो डाऊट जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर ड्रॉ प्रथम आपण इकडे कंप्लीट करणार आहोत. पुन्हा एकदा 2 संघांमधून आपण पाहणार आहोत. यापूर्वी चौदरपाड्याला ऑलरेडी बाय मिळाले, त्यामुळे त्यांचं नाव चिठ्ठीत नसेल. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल तिला बाय मिळेल आणि खाली जी चिठ्ठी राहील तिला चौदरपाड्याच्या अगेन्स्ट खेळावं लागेल. चला या आपण ड्रॉ कंप्लीट करून घेऊयात.
दादा आपण आपल्या शुभास्ते एक चिठ्ठी काढायची, फक्त चेक करायचं नाव कोणतं आहे. जी चिठ्ठी काढली गेली तिला बाय असेल, लक्षात ठेवा. या सामन्यातील विजेता संघ, इथून जो संघ विजयी होईल त्या संघाला बाय असणार आहे. आणि सामना आपल्याला पाहायला मिळेल पुढील मॅच नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये मिनेश 11 कारिवली नेक्स्ट मॅच. चला टॉससाठी दोन्ही संघांचे गणधारी आपण. मिनेश 11 कारिवली आणि चला नक्षत्र एंटरप्राइजेस हनुमान चौदरपाडा दोन्ही संघ एकीकडे उपस्थित आहेत. टॉसची प्रक्रिया आपण तिकडे करून घेऊयात. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. मंचावरती उपस्थित आदरणीय सुरेश भंडारी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. नक्षत्र एंटरप्राइजेस हनुमान चौदरपाडा आणि मिनेश 11 कारिवली मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड लास्ट मॅच ऑफ द नाईट. प्रथमतः सामना 5 षटकांचा असलेल्या गोष्टीची नोंद घ्या. मॅच विल बी ऑफ 5 ओव्हर्स. हेड्स अँड टेल्स कॉल. मिनेश 11 कारिवली संघ कर्णधार कॉल करतात. हेड्स इज द कॉल फ्रॉम टीम कॅप्टन कारिवली अँड टेल्स इट इज. टॉस जिंकलाय तो अर्थातच. थँक्यू दादा, आपला आभार. जास्त वेळ घेणार नाही. मॅच देखील एका बाजूला आपल्याला सुरू करायची आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस हनुमान चौदरपाडा संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन कळवा. क्षेत्ररक्षण. भरपूर शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. नक्षत्र एंटरप्राइजेस हनुमान चौदरपाडा वॉन द टॉस. दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलं मिनेश 11 कारिवलीला. जशी मॅचला सुरुवात होईल डोंबिवलीचा एक बुलंद आवाज. मागील कित्येक पर्व सातत्याने अनेक महाराष्ट्रातील मोठमोठ्या नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकत आहोत. बँगलोरला जाऊन ISCL सारख्या एका भारताच्या वन ऑफ द मोस्ट ग्रेटेस्ट टुर्नामेंटमध्ये यांचा आपण आवाज ऐकला. वन ऑफ द ग्रेटेस्ट कॉमेंटेटर फ्रॉम डोंबिवली प्रसादजी परब सरांना इन्व्हाइट करा मायक्रोफोनवरती. सो ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर दरम्यान एक शुभ सन्मान आपण घेतोय. पुरस्कर्ते आहेत खऱ्या अर्थाने RCC राय संघाचे मिस्टर नरेशजी गायकवाड इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान घेतला जातोय. जितूजी केने साहेबांचा शुभ सन्मान. जितूजी केने साहेबांना इथे सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेच्या वतीनं मी विनंती करते बालरामजी मेहर साहेबांना की आपल्या शुभ असे जितू केने साहेबांना सन्मानित करायचं आहे. तर ओटू प्रसाद परब सर मॅचकडे आपण बोलतोय. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर आणि ओमी. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं की वाईट बॉल होता. त्यानंतर आपण बघितलं फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. लॉंग लेगमध्ये त्या ठिकाणी 2 धावा ती फलंदाज कंप्लीट करतात आणि TC सुद्धा इथे कंप्लीट होते या चेंडूवर आणि फलंदाज 3 धावांनी खातं उघडतोय. अपू उंगळे आणि त्याचबरोबर आपण बघतोय फलंदाज आघाडीचा कामरान मागच्या मॅचमध्ये अप्रतिम सुरुवात आपण बघितली दोन्ही बॅट्समन कडून. धावसंख्या 4 धावा. धावफलकर 62 धावसंख्येचं एक मोठं टोटल आहे. मोठं धावफलक आहे. मोठं टार्गेट आहे RCC राया संघासमोर. ओहो क्या बात आहे. बैठक आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या जवळजवळ बाहेर जातोय की काय चेंडू. लास्ट मोमेंटला चेंडू थांबण्याचा प्रयत्न पण चेंडू थांबत नाहीये. सीमारेषे बाहेर चौकार. पुंगले ऑन स्ट्राइक. चौकातने मारलाय. ओहो क्या बात आहे. उंच तर मारलाय. स्क्वेअर लेग बाउंडच्या दिशेने चेंडू जातोय निघून आणि क्षेत्ररक्षक बरोबर बाउंड लँडवर झेल फिनिश करतोय. अप्रतिम झेल त्या ठिकाणी आणि फर्स्ट विकेट डाऊन. अप्पू बॅक टू डग आउट.
सुद्धा होता त्यामध्ये. त्यानंतर एक चौकार मारला होता अप्पूने, पण त्याच अप्पूचा अडसर दूर केलाय या षटकात गोलंदाज वैभव माळीने आणि विकेट त्याची काढली आहे. पॉवर प्लेमध्ये स्क्वेअर लेग बाउंड्रीवर हा फटका खेळण्यासाठी त्याला भाग पाडलं आणि त्या ठिकाणी बघतोय की फलंदाज बाद होत आहे. धावसंख्या 8 असताना पहिला धक्का लागला आहे, म्हणजेच RCC राया संघाला 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये. 12.40 12 ते 13 धावा प्रति षटकामागे कराव्याच लागतील, कारण एक मोठं टोटल आहे स्पर्धेतली. आता पण आजच्या दिवसातली आपण जर आजच्या रात्रीची धावसंख्या बघितली, सगळ्यात मोठी धावसंख्या उभारली आहे ती माणकुली संघाने, तब्बल 61 धावा. आणि खास करून दीपू माळीचं जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन. षटकार आपण बघितले 4 त्यांनी मारले, 29 धावा त्यांनी कुठल्या आपल्या संघासाठी. हो, चेंडू अत्यंत वेगाने, प्रचंड वेगाने अँगल बनवून, अँगल क्रिएट करून चेंडू बाहेर निघतोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये वैभव माळीचा. व्हेरी गुड डिलिव्हरी, चांगला कमबॅक. विकेट काढण्याचा कॉन्फिडन्स वाढला आहे गोलंदाजीमध्ये. बघू शकता ऍक्शन रिप्ले. लेफ्ट हँडरचा हा लेग कटर बॉल थेट विकेट किपरकडे. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. हलकीशी आतली कळण, चेंडू मागे जातो निघून फाईन लेग मध्ये आणि मिळते फक्त एकच धाव. प्रयत्न हा करावा लागेल तर नवीन आलेला फलंदाज माईज कोंगलेला की जास्तीत जास्त स्ट्राईक तुम्हाला आता कामरानकडे द्यावा लागेल. कामरान सध्या खूप चांगल्या टचमध्ये, या विकेटवर चांगली बॅटिंग केली पहिल्या मॅचमध्ये, चांगला परफॉर्म केलाय. त्यामुळे त्याच्याकडे स्ट्राईक जास्तीत जास्त असेल तर धावसंख्येचा पाठलाग निश्चित होऊ शकतो. एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन तेवढं इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या 9. इम्प्रोव्हायझेशन, फटका बनवलाय, डिपॉझिट केलाय फाईन लेग मध्ये. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते, 2 ते 3 टप्पे घेऊन सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. एवढं काही खास टायमिंग झालं नव्हतं, पण चेंडू आपण बघितलं की त्या ठिकाणी वेगवान आउटफील्ड आहे फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने, जे मात्र प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या ठिकाणी चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. तो कामराच्या मॅटमधून हा पहिला चौकार बघायला मिळतो. धावसंख्या 13 धावा, जी सरासरी हवी आहे ती प्रति षटकामागे, ती सरासरी आता मात्र मेंटेन केली पहिल्या षटकाच्या अखेरीस. धावसंख्या 13. एका षटकाचा खेळ समाप्त होते एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना RCC राया संघ माणकुली संघाच्या विरोधात. धावसंख्या 13. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, षटक क्रमांक 2. गोलंदाज सज्ज होते. पहिला चेंडू फुल टॉस, फक्त स्टीअर केले पॉइंट मधून. चेंडू वेगाने जातोय, ट्रॅव्हल सुरू आहे, टी मात्र डीप मध्ये चेस सुरू आहे. चेंडू मात्र थांबत नाहीये, सीमारेषे बाहेर. इंटेलिजन्स स्ट्रोक, चौकार. खूप सारा दर्जेदार स्क्वेअर कट, डीप पॉइंटला चेस सुरू होता, पण शर्यत जिंकली चेंडूने सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर चौकार. चांगली साथ मिळणं इम्पॉर्टंट आहे आता कामरानला. माईस कुंगलेने तेच केलंय, चौकार दाखवलं आपल्या बॅटमॅन. फुल टॉस आहे, चेंडू उंच गेलाय, किती लांब जातोय बघूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगलं होतं, पण चेंडू हाताला लागून सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. खणखणीत षटकार. रिव्ह्यू लॉस्ट. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला होता असं पंचांनी सिग्नल केलं आमच्याकडे. मुख्य पंचांनी ऑलरेडी ग्राउंडवर नो बॉल सिग्नल केला होता महेंद्र भवर यांनी, आणि हेच कामराने बघितलं. कामराने तेच गाईड केलं पंचांसोबत.
तर आगाव यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. 3 षटकार जर लागोपाठ मारले तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आगाबा यांच्याकडून सलग 3 षटकार. फ्री हिट बॉल, नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. नो बॉलचा इशारा पंचांनी केला. ताबडतोब रिव्ह्यू घेतला. धावसंख्या 24. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट आणि एक रिव्ह्यू गमावला आहे तो म्हणजेच फिल्डिंग टीमने, माणकोली संघाने. 24 धावा. धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो हे मात्र दाखवून दिलं आरसीसी रायच्या फलंदाजांनी. कामरांची बॅट मागच्या सामन्यामध्येच तळपली होती पण इथे मात्र त्याच्यासोबत त्याचा साथीदार याची सुद्धा बॅट तळपणं हे इम्पॉर्टंट होतं या मॅचमध्ये, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फ्री हिट बॉल, स्ट्राईक एंडला माईच कोंगले. 24 धावा. वेगवान फटका. तिथे शतशः काय डीपमध्ये पेट्रोलिंग करतोय बाउंड लाईनवर. चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव माईजला. धावसंख्येत भर. धावसंख्या संघाची पूर्ण होते ती क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. फ्री हिट बॉलवर काही तो फटका कॅपिटलाइज झाला नाही, संधी कॅपिटलाइज झाली नाही. 25 धावा धावफलकावर. 62 धावसंख्येचं लक्ष आहे आणि तोडीस तोड उत्तर. माणकोली संघाने ज्याप्रमाणे बॅटिंग केली, जर आपण आघाडीच्या फलंदाज जर आपण बघितले तर विनीत माळी 3 चौकार 12 धावांचं योगदान. वैभव माळी 1 षटकार 1 चौकार 13 धावांचं योगदान. बाकीचे 2 फलंदाज वैभव आणि सौरभ सौरभ माळी आणि सौरभ भोईर एवढे खास काय करू शकले नाही, पण 6व्या 5व्या क्रमांकावर दीपू माळीने मात्र जबरदस्त बॅटिंग केली. 29 धावांची खेळी त्याची बघायला मिळाली. फुलटॉस चेंडूचा वेगवान चेंडू मागे जातोय. चेंडू फाईन लेग मध्ये. पंचांचा इशारा 22चा. सीमारेषे बाहेर चौकार. चित्र बघितलं तो रिव्ह्यू जो घेण्यात आला होता त्यामध्ये निश्चितच आपण बघितलं की त्याच्या विरोधात म्हणजेच तो रिव्ह्यू तो कंटिन्यू करताना नाही, रिव्ह्यू लॉस झाला. पण तिथे मात्र बॅटिंग टीमने थोडासा वेळ घेतला आणि ताबडतोब पंचांना इशारा केलाय रिव्ह्यूसाठी, ओव्हर द वेस्टसाठी. इट्स अ फेअर. आता दोन्ही संघांचा एक एक रिव्ह्यू त्यांनी गमावलेला आहे. बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये. फलंदाज सुद्धा खूप झुकलाय आणि जर चेंडूची आपण रेंज बघितली, हा एसटीच्या थोडासा खालून चेंडू निघून गेला. फलंदाज बीट झाला, विकेट किपर बीट झाला. 22चा चौकार मिळाला. धावा येणं महत्वाचं आहे. धावा येत आहेत हे महत्वाचं आहे. चला, जास्त टीम मिटिंग नको आहे. प्रत्येक चेंडू मागे टीम मिटिंग नको आहे. 21 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 33 धाव्यांची गरज आहे. पहिल्या विकेटसाठी आपण जर बघितलं तर इथे मात्र जास्त काही मोठी पार्टनरशिप बघायला नाही मिळाली, कारण पहिला विकेट खूप लवकर गमावला धावसंख्या 8 असताना. आणि त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आपण बघतोय माईस आणि त्याचबरोबर कामरांमध्ये खूप चांगली पार्टनरशिप सुरू आहे. माईस खेळतोय 1 षटकार 1 चौकार 2 सिंगल वैयक्तिक 12वर, तर कामरान आतापर्यंत 1 चौकार आणि 1 तिहेरी धाव, म्हणजेच आपण बघितलं की 3 धावा तरी पूर्ण केल्या पहिल्या चेंडूवर. तो वैयक्तिक खेळतोय 7वर. स्ट्राईक एंडला कामरान. धावसंख्या 29. चांगला फटका कव्हरमध्ये, गॅपमध्ये चांगला कव्हर ड्राईव्ह. शेतशतीपर्यंत पोहोचू शकत नाही पण चेंडूने मात्र रेस जिंकली आहे. चेंडू सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. बुक स्टाईल. देखणा फटका, पुस्तकी फटका कामरांच्या बॅटमधून. धावसंख्या तब्बल 33. वेगवान चेंडू होता ऑन ड्राईव्ह. जेवढं आक्रमण तेवढं संयम माझ्याकडे हे दाखवत असताना इंटेलिजंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय कामरान. येत होते ते कंप्लीट. धावसंख्येत बरं, धावसंख्या 34. 2 षटकांमध्ये आपण बघतोय पॉवर प्लेमध्ये एक चांगली सुरुवात बघायला मिळते आरसीसी राया संघाची. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे पॉवर प्लेमध्ये. एवढ्या धाव्या हव्याच होत्या आणि त्या बघायला मिळत आहेत. चांगली सुरुवात. 34 लॉस ऑफ 1. लास्ट बॉल टू गो. शॉर्ट ऑफ लेन फक्त दिशा दिली आहे. गॅपमध्ये एक्झिक्यूट केला आहे. चेंडू वेगाने निघून जाईल. वेगाचा वापर केला, टप्प्याचा वापर केला, फक्त दिशा दिली आहे. स्क्वायर कट, सीमारेषे बाहेर चौकार.
एक आपण बघितलं फुलटॉस चेंडू जिथे मात्र बॅट्समन बीट झाला, विकेट किपर बीट झाला. फाईन लेगमध्ये चेंडू खूप वेगाने निघून गेला, फाईन निघून गेला. त्यानंतर आपण बघितलं की ऑप्शन थोडासा बाहेर लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, भरपूर इथे मात्र मुव्हा भेटली, वाव भेटला, रूम भेटला. आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं की थोडासा अपी स्क्वेअर कट दाखवला तो माईज कोंगलेने. मागच्या षटकात तब्बल 21 धावेंचं षटक पॉवर प्लेमध्ये आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या तब्बल 38 धावा धावफलकावर. 62 पाठला करायचा आहे. 18 चेंडू आणि 24 धावेंची आवश्यकता आहे. 18-24. रिक्वायर रन रेट 8 रन पर ओव्हर. 18 चेंडू 24 धावा. थोडासा दबाव आता निश्चित माणकोली संघाच्या गोलंदाजांवर आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाज पुन्हा एकदा वैभव माळीच्या हातात चेंडू दिलाय. ज्या वैभवने पहिल्या षटकामध्ये विकेट काढली होती, धावा खर्च केल्या होत्या 13. त्याच्यात पुन्हा एकदा दिलाय चेंडू आणि बघायचं काय उत्तर असणार आहे स्ट्रायकिंग एंडला कामरांच्या बॅटमधून. 18 चेंडू आणि शिल्लक आहेत त्या अजूनही 24 धावा सामना जिंकण्यासाठी. बॅकफुटला गेला, कट करायचा प्रयत्न. चेंडू आपण बघतो की आतली कट घेऊन जास्त लांब जात नाही, पॉईंटला क्षेत्ररक्षक तिथे येतोय, गलीमधून चेंडू कव्हर करतो तोपर्यंत 1 धाव. आणि कामराला आता हे सुद्धा माहिती आहे की माई सुद्धा बॅट आता तळपली आहे ग्राउंडवर, चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतोय, चांगली बॅटिंग करतोय ग्राउंडवर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पुढे सरकली ती 39. आतापर्यंत 31 धावांची पार्टनरशिप झाली आहे दुसऱ्या विकेटसाठी या दोन्ही फलंदाजांमध्ये. माईज ऑन स्ट्राईक. माईजने आतापर्यंत आपण मैदानाच्या बघितलं त्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार. बॅकफुटला गेला, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता पण व्यवस्थित तो गॅप शोधू शकला नाहीये, टायमिंग करू शकला नाही. बॅक टू द बॉलर, चांगलं कमबॅक केलं पुढच्या चेंडूवर वैभवने. धावसंख्या जेवढ्या तुम्हाला रोखता येतील निश्चित थोडासा दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. पण आतापर्यंत आपण बघतो की दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट आहे ग्राउंडवर. लक्ष चषक देवरुंगची क्रिकेट स्पर्धा आपण बघतो विद्युत प्रकाश झोतामध्ये. घड्याळ जवळ आपण बघतो की 1 वाजलाय आणि मॅच नंबर 7वी सुरू आहे. 6 वाजता एक्झॅक्टली आपण सामने सुरू केले होते. 7वा सामना सुरू आहे ग्राउंडवर. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट. बॅट हातातून सुटली आहे, विकेट किपरकडे गेली बॅट. अपेक्षा करू जास्त मोठी इजा नसेल त्या ठिकाणी विकेट किपरला, पण अनपेक्षित आपण बघितलं की त्या ठिकाणी बॅट आली त्याच्याकडे वेगाने. शक्यतो पाणी घेऊन जा ग्राउंडवर. फलंदाज स्वतः तिथे येत आहेत, इन्क्वायरी करतायत विकेट किपर. जास्त मोठी इजा नसावी हीच आपण अपेक्षा करूया. बघू शकता ऍक्शन रिप्ले, विकेट किपर सुद्धा चेंडूकडेच बघत होता आणि त्या मोमेंटला त्याचं लक्ष नव्हतं की बॅट त्याच्या दिशेने येते ती. येस, ही इज ओके, फाईन. धाव मात्र मिळेल ती 1च या चेंडूवर. मागचे 3 चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजीमध्ये वैभव माळी. दुसरं षटक त्याच्या हातात का दिलंय याचं त्याला उत्तर द्यावं लागेल. ही जोडी फोडावी लागेल. जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं आहे, सामना जर जिंकायचा असेल तर या जोडीला निश्चितच त्यांना थोडंसं अंकुश लावावं लागेल. वैभव माळी तो प्रयत्न करतोय. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत, 2 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये तेवढा कॉन्फिडेंटली बघायला मिळत नाही. बघा स्वतः आता माळीच इथे इन्क्वायरी करतोय विकेट किपरची. तकदीर माळीची मात्र तो इन्क्वायरी करतोय की जास्त मोठी इजा तर नाही आहे. सॉरी सुद्धा बोललाय तो स्वतःहून. पुढचा चेंडू वैभवचा कामरांसाठी. फटका इम्प्रोवाइज करायचा होता, टायमिंग जमणार नाहीये. ओ क्या बात आहे, लाजवाब कमबॅक वैभव माळी. संगणकाने हा चेंडू पुन्हा माझ्या हातात का दिल्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजीमध्ये. थोडासा हलकासा लेग कटर होता, बॅटची आतली कड पायाला चेंडू ब्रश झाला. स्वतः गोलंदाज येऊन वैभव तिथे येऊन चेंडू कव्हर करतोय आणि तिथे मात्र धाव मिळत नाहीये. मागचे 4 चेंडूंनी फक्त 2च धावा. गुड बॉलिंग. आता चेंडू शिल्लक आहे ते 14 आणि करायचे ते 22 धावा सामना जिंकण्यासाठी. हे षटक फार महत्वाचं आहे माणकोली संघासाठी. ऑनसेला स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्यूट केलाय. गॅप खूप मोठा आहे, वॅकेंट एरिया. चेंडू विकून निघून जातोय डीप मध्ये, सीमारेषे बाहेर. उत्तर आहे कामरांचा चौकार. अत्यंत वेगाने भर झाली आहे. धावसंख्या जाऊन पुढली ती 44 वर. चेंडू शिल्लक आहे 13 आणि करायचे अजूनही 18 धावा सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज मॅच, कारण मोठी धावसंख्या रचली आतापर्यंत या स्पर्धेतली आजच्या दिवसातली. बॉटम हँड सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार.
कारण शेवटचा चेंडू होता, त्यामुळे इंटेलिजन्स स्ट्रोक म्हणायला करता नाहीये. त्या ठिकाणी स्ट्राईक स्वतःकडेच घेतले. कामरांनी एकदा तिथे कंप्लीट केली. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती धावफलकावर, म्हणजेच 45-45. आता चेंडू शिल्लक आहे ते 12. पाणी घेऊन जायचं, पाणी घेऊन जा. 12वे खेळाडू, पाण्याची गरज आहे ग्राउंडमध्ये. 12 चेंडू शिल्लक आहे, अजून करायचे ते 17 धावा सामना जिंकण्यासाठी. 17 टू विन फ्रॉम द 12 डिलिव्हरी. तब्बल 13-22 पहिल्यांदाच या ग्राउंडवर आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळते. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव या ठिकाणी आपण बघतो ही देवरुंगची क्रिकेट स्पर्धा. लक्षा चषक देवरुंग सलग दुसऱ्या वर्षामध्ये विद्युत प्रकाश होता. तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. ही दुसरी रजनी आहे. एकूण 5 रजनीमध्ये तुम्हाला क्रिकेट स्पर्धा बघायला मिळणार. उद्या दिवसात आपण बघू शकाल ठीक 5 वाजता, जसं मगाशी आमच्या ओमीने उल्लेख केला की ठीक 5 वाजता रिपोर्ट करायचा आहे. हार्दिक 11 भादवड विरोधात नांदकर. 5 वाजता सामना ॲट एनी हाऊस सुरू होईल. आज आपण जर बघितलं तर आज आपण 6 वाजता सामना सुरू केला, खूप लेट झाला होता. त्यानंतर पोगाव विरोधात मापोली, त्यानंतर पिसे विरोधात पेठ, कुकसे विरोधात झाई आणि गावदेवी वेहळे विरोधात गोरसई बी, असे एकूण 10 संघ उद्या खेळणार आहेत. त्यामुळे जी दिलेली वेळ आहे, पहिल्या सामन्यासाठी 5ची वेळ आहे, दुसरा सामना 6 वाजता, तिसरा सामना 7 वाजता, चौथा सामना 8 वाजता आणि 5वा सामना ठीक 9 वाजता हा सुरू होणार उद्या. त्याची मात्र शंका नाही. हा थोडासा डिले झाला होता, 1 तास आपण लेट होतो, त्यामुळे 6 वाजता सामना सुरू झाले. आजच्या दिवसामधले 4:30चा रिपोर्टिंग आहे. लक्षात ठेवा, हार्दिक 11 भादवड आणि नानकर. हार्दिक 11 भादवड आणि नानकर बरोबर 4:30ला रिपोर्टिंग आहे. 5 वाजता सामना उद्या काही कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू होणार. चेंडू शिल्लक आहे ते 12, करायचे ते अजूनही 17 धावा. बघायचं इथे मात्र आता दुसरे 2 षटकं जी शिल्लक आहेत, या 2 षटकात 2 फ्रेश गोलंदाज त्यांना वापरायचे आहेत. कसा सामन्याचं चित्र बदलेल आणि कुठला गोलंदाज येऊन सामन्याचं चित्र बदलून दाखवेल आपल्या संघाला, कुठला गोलंदाज येईल विकेट काढेल, कुठला गोलंदाज येऊन या धावसंख्येला अंकुश लावेल, कशा प्रकारे या फलंदाजांना तो थांबवेल, याकडे लक्ष लागलंय. बॉलिंग मार्कवर यशस्वी गोलंदाज म्हणजे सौरभ माळी, सौरभ भोईर. 2 सौरभ या संघामध्ये आहेत, एक सौरभ माळी, एक सौरभ भोईर. चला सामना सुरू करावा. फिल्डिंग बघूया. एक लॉंग लेग ठेवण्यात आलाय, स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. मिड विकेटला एक खेळाडू आहे, थोडासा वाईडिश उभा आहे, वाईडिश लॉंग ऑनला. एक खेळाडू डीप पॉइंटला ठेवण्यात आलाय आणि एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला. काही ठिकाणी आपण बघतोय खूप मोठे गॅप सुद्धा ठेवण्यात आलेत. आणि कशा प्रकारची आता गोलंदाजी करेल सौरभ भोईर हे आता पाहण्याजोगे असणार आहे. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, गोलंदाजा बरोबर डाव्या बाजूला मिड ऑफला. एक शॉर्ट मिड विकेट होता दीपू माळी आणि बाकीचे 2 खेळाडू विकेट किपरच्या मागे. विकेट किपर थोडासा मागे उभा आहे. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज तो म्हणजेच कामरान. 12 चेंडू 17ची गरज. पहिला चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू कव्हर करून फेक करतो पर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. कॉन्फिडन्स बघा, क्या बात आहे, लाजवाब कॉन्फिडन्स. कौतुक करावं लागेल या कॉन्फिडन्सचं. बिटवीन द विकेट किती स्ट्रॉंग आहे दाखवून दिलंय. कामराने एकदा ती मात्र अत्यंत वेगाने पूर्ण केली. दुसऱ्यासाठी ताबडतोब तो निघाला आणि कॉन्फिडेंटली दुसऱ्या सुद्धा त्याने पूर्ण केली पहिल्याच चेंडूवर. 2 धावा अति वेगाने त्याने पूर्ण केल्यात बिटवीन द विकेट. 2 धावांची मदत. धावसंख्येत धावसंख्या 47. 11 चेंडूचा खेळ शिल्लक, अजूनही करायचे त्या 15 धावा सामना जिंकण्यासाठी. लक्ष लागलंय ते म्हणजेच कामरांचं गॅप एक्झॅक्टली कुठे आहे, खूप मोठा गॅप कुठे, त्या ठिकाणी फटका मारायचा आहे. नेक्स्ट बॉल. क्रॉस बॅटेड शॉट थोडासा आपण बघतो. ट्राय क्षेत्ररक्षक डी मध्ये कव्हर मध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव. एकच धाव मिळेल या चेंडूवर. धावसंख्येत बघ, धावसंख्या पोहोचली 48 वर. चेंडू शिल्लक ते 10, करायचे ते अजूनही 14 धावा सामना जिंकण्यासाठी. चांगली लढत, चांगला संघर्ष, चांगली फाईट, चुरशीचा सामना बघायला मिळते प्रेक्षकांना. एक सामना आपण असाच बघितला होता सामना क्रमांक 2 मध्ये, तिथे सुरस वाढली होती जेव्हा एका चेंडू 3 धावांची गरज असताना सामना तिथे गोलंदाजी करणाऱ्या संघाने म्हणजेच विरेन स्पोर्ट्स भावाळे संघाने जिंकला होता. पुढचा चेंडू ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट, पण व्यवस्थित टायमिंग करू शकत नाहीये. गोलंदाज स्वतः पुढे सरसावतोय चेंडू कव्हर करण्यासाठी, पण इथे 1 धाव रोखू शकत नाहीये. पण चांगला कंट्रोल, या षटकात खूप चांगला कंट्रोल बघायला मिळतोय. मागचे 3 चेंडू खर्च केले ते एकूण 4 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही करायच्या त्या 13 धावा सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचे विकेट तपासले जाणार नाहीयेत, टॉस तपासला जाणार नाहीये. पण सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर प्रेक्षकांना बघायला मिळेल. हा या स्पर्धेचा नियम आहे. लक्षा चषक 2026 देवरुंगची क्रिकेट स्पर्धा.
लक्षवेधी भूमिका. आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही बघतो की प्रत्येक संघाला एक पर्टिक्युलर रंगाचा आपण ड्रेस कोड दिलाय टॉप टू बॉटम. हे खूप रेअर बघायला मिळतं खास करून नाईट क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन जाऊ दिलं, लेफ्ट केलं. हळूहळू पंच आपली जागा सोडून येत आहेत बाहेर आणि सांगतायत आमच्या गुणसंख्या लेखकाला इट्स वाईड बॉल. या मुवमेंटला या क्षणाला तुम्ही चुका करू शकत नाहीये. अचूक टप्पर गोलंदाजी असणं, विकेट काढणं किंवा बलंदाजाला थोडंसं लांब ठेवणं, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं आणि तिथे मात्र गोलंदाज चूक करतोय. 9 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. बावगावचे उद्योजक विकी पाटील त्याचबरोबर सागर शेवाळ यांचं आगमन झालंय. दोघांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे लक्षात चषक देवरुंग या क्रिकेट स्पर्धेमध्ये. 9 चेंडू 12ची गरज. फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करण्यासाठी पुढे सरसावतोय तोपर्यंत तिथे 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे होतील कंप्लीटच्या तरी मात्र शंका नाही. गॅप मध्ये खेळायचा मनामध्येच हा निर्धार होता त्याच्या. कामरांच्या तेच बघायला मिळते. कामरांची खेळी बघायला मिळते आणि चांगली साथ बघायला मिळते ग्राउंडवर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 50 धावा पूर्ण होतात. धावसंख्या 52. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि करायच्या तर अजूनही 10 धावा. दोघांमध्ये खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळते दुसऱ्या विकेटसाठी. सौरभ भोईर षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर कांबरानच उभा आहे पुन्हा एकदा. फुलटा चेंडूचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झाला त्या ठिकाणी आणि आपण बघतो त्या ठिकाणी फलंदाज कंप्लीट करतो. एक धाव हलकीशी बॅटची एज होती. मागे गेला चेंडू. स्टीअर करण्याचा प्रयत्न पण एक धाव निश्चितच मिळेल. स्ट्राईक रोटेट झाले पुन्हा एकदा फलंदाज आपण बघतो म्हणजे माईसकडे. दोघंही फलंदाज पूर्णपणे सेट झालेत ग्राउंडवर. कारण माईज आपण जर बघितलं तर पहिल्या षटकामध्येच ग्राउंडवर आला होता. ओपनिंग बॅट्समन कामरान ऑलरेडी ग्राउंडवर आहे आणि पहिल्या षटकात ग्राउंडवर आल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत एकदम मजबूत पार्टनरशिप बनवली आहे दोन्ही फलंदाजांनी. 7 चेंडू आणि अजूनही 9 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी त्या RCC राया संघाला. प्रयत्न अजूनही सुरू आहेत. दीपू माळी फिल्डिंगमध्ये चेंजेस आणतोय. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणजे लॉंग लेगमध्ये खेळाडू, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये एक खेळाडू आणि एक लॉंग ऑनला स्वतः मिड विकेटला स्वतः उभा आहे. वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता. पंचांकडे हलकंसं अपील, त्या अपीलवर इम्प्रेस करू शकला नाहीये गोलंदाज या षटकात म्हणजे सौरभ भोईर. पंचांचा लेग बाईचा इशारा. एक धाव इथे निश्चितच ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. सामना आता शेवट षटकामध्ये गेलाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल अँड 8 रन्स टू विन. 6 चेंडू 8 धावा. खूप जबरदस्त सामना बघायला मिळतो मैदानावर. 62 धावा. मगाशी आपण हे चित्र बघितलं स्पर्धेमध्ये की 50च्या आतमध्ये 42 धावा सुद्धा आपण बघितल्या डिफेंड होत असताना. पण इथे मात्र 62 धावा इथे मात्र टार्गेट आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग किंवा यशस्वी करू शकतो आपण. यात मात्र RCC राया संघाचे फलंदाज दाखवून देत आहेत. 6 चेंडू 8 धावा. शेवट षटकात सामना गेलाय. शेवट षटक हे खूप इम्पॉर्टंट षटक आहे. स्लॉग ओव्हरचं आहे, डेथ ओव्हरचं आहे. हे पहिलं इनिंग नाही, सेकंड इनिंग आहे. इथे धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. काय डोक्यामध्ये नक्की चाललंय फलंदाजांच्या आणि खास करून गोलंदाजी करणारा संघ माणकोली संघाच्या डोक्यात नक्की काय चाललंय की कुठला गोलंदाज आता निर्णायक षटकामध्ये येईल हे षटक टाकण्यासाठी, ही जबाबदारी घेण्यासाठी. टेनिस बॉल क्रिकेटच्या पाठोपाठ इंटरनॅशनल क्रिकेटला पण सुद्धा बऱ्याच वेळा असे विक्रम बघितलेत. 6 चेंडू 6 धावा डिफेंड होताना बघितल्यात. 6 चेंडू 3 धावा डिफेंड होता आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कित्येक वेळा बघितलंय. पण इथे मात्र बघायचंय दीपू माळी ही जबाबदारी खांद्यावर स्वतःच्या घेतोय. ज्या फलंदाजाने बॅटिंग करत असताना आपण बघितलं की तब्बल 5 षटकार मारले होते. 4 षटकार मारले होते. 29 धावे त्यांनी खेळी केली होती आणि स्वतःची खेळी जर व्यर्थ घालवायची नसेल तर हा सामना वाचवणं त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर तो घेतोय. 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आता मात्र आहे ती RCC राया संघाला. बघूया या ठिकाणी फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल तो म्हणजेच माईसाठी फिल्डिंग बघूया. लॉंग लेग ठेवण्यात आला एक डीपमध्ये. त्यानंतर बरोबर एक्झॅक्टली एंट्री गेटवर मिडल स्क्वेअर ऑफ द विकेट एक खेळाडू उभा आहे. त्यानंतर लॉंग ऑन थोडासा वाईडिश उभा आहे. हे 3 खेळाडू ऑन साईडला डीपमध्ये. ऑफ साईडला बघूया एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर आणि बाकी सर्व दीपूरने खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवलेत. बघूया फाईन लेग थर्ड मॅन आणि 2 समोर. एक एक्स्ट्रा कव्हर शॉर्टमध्ये आपण बघतोय सर्कलच्या आतमध्ये आणि एक मिड ऑन. बघूया या ठिकाणात कशा प्रकारे धावा इथे जमा करतील हे दोन्ही फलंदाज. 6 चेंडू आणि 8ची गरज. निर्णायक षटक पहिला चेंडू दीपू माळीचा.
शॉर्ट ऑफ लेन मिस टाइम, चेंडू हवेमध्ये आणि पहिल्या चेंडूची गरज होती ती विकेट मात्र मिळाली आहे. ही जोडी फोडली आहे खूप अंतराने. आपण बघतो त्या ठिकाणी विकेट काढली आहे. लास्ट मोमेंटला ही विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद होतोय माईज. ही सुरुवात आहे का या षटकामध्ये विकेट काढत असताना विजयची आशा पल्लवित केले माणकुली संघासाठी दीपू माळीने. जसं मगाशी मी उल्लेख केला की बॅटिंग करताना 29 धावांचं योगदान दिलं. ती आपली खेळी व्यर्थ घालवायची नाहीये. हा चंग त्याने बांधला आणि पहिल्या चेंडूवर त्याने विकेट काढले. सेट बॅट्समन माईज बॅक टू डगआउट. त्यानंतर आपण बघतोय नवीन फलंदाज शेफ कुंगले, रॉफ कुंगले सगळ्यात सिनियर खेळाडू या संघामध्ये. त्यामुळे त्यांच्या सुद्धा खांद्यावर खूप मोठी जबाबदारी, खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे आणि बघायचा अनुभवाचा फायदा ते कशा प्रकारे उचलणार. 5 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज आहे. विकेटच्या मागे पण बघतोय फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय दीपू माळी. 5 चेंडूत 8 धावा. बॉलिंग मार्कवर येऊन बघितलं की रिलीज पॉईंट लावून थांबला तिथे त्या ठिकाणी. फील्डमध्ये पुन्हा काही चेंजेस आणतोय. डेड बॉल पंचांनी कॉल केला. 5 चेंडू 8. हो, दिशा द्यायची होती. मागे जातोय चेंडू. विकेट किपरला हलकासा पायाला ब्रश होऊन चेंडू मात्र डायव्हर्ट झालाय आणि स्ट्राईक रोटेट झालाय. जसं स्ट्राईक रोटेट झालं दोन्ही हात थेट डोक्यावर गेले दीपू माळीच्या. कारण विकेट किपरने जर चेंडू हा गॅदर्ड केला असता तर निश्चितच स्ट्राईक रोटेट झाली नसती. निर्धाव चेंडू गणला गेला असता, दबाव वाढला असता. स्ट्राईक रोटेट झालंय कामरानकडे. कामरान मागच्या मॅचपासून खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण दीपू माळी त्याच्या समोर असणार आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे त्या 7 धावा. पहिल्या चेंडू षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघितला पण त्या ठिकाणी माईस बाद झाला. आता मात्र या ठिकाणी कशा प्रकारे उत्तर देईल कामरान दीपू माळीला. क्लोज मॅच आहे, क्लोज एन्काउंटर आहे, क्लोज सामना बघायला मिळतोय. हो, क्या बात आहे. चांगला चेंडू होता हा. पंचांकडे वाईटची मागणी ते करतायत. कामरान पण पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. राऊंड विकेट. हा चेंडू पूल करायचा प्रयत्न, बाहेर काढला चेंडूला लेग कटर बॉल आणि बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. प्रत्येक इनिंगमध्ये 2-2 रिव्ह्यू, डोंट वरी. सो थोडेसे ओव्हर एक्साइटेड झाले आमचे 12वे खेळाडू माणकुलेचे. या मॅचमध्ये आपण या स्पर्धेमध्ये बघतो की प्रत्येक इनिंगमध्ये 2-2 आपण रिव्ह्यू दिलेले आहेत. या निर्णयावर आपण बघतो की रॉफ बरोबर चर्चा केली कामरानने. इट्स अ फेअर. रिव्ह्यू लॉस्ट. आता एकही रिव्ह्यू उरला नाहीये. रिव्ह्यू लॉस्ट. कामरानवर जबरदस्त प्रेशर टाकलं या चेंडूवर निर्धाव टाकत असताना. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची गरज आहे. दीपू माळी सामना इथे वाचवणार का आपल्या संघासाठी. आतापर्यंत ती कामगिरी चोख बजावली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर आपण बघितलं की 22ची 1 धाव आणि त्यानंतर डॉट. 3 बॉल 7. फुल टॉस चेंडू. हे चेंडू टाकू शकत नाहीये तुम्ही. सेट बॅट्समन स्ट्राइकिंग एंडला कामरान उभा है. अरे अंदाजे से ना नापिए कामरान जैसी हस्ती को. अरे ठहरे हुए दरिया ही अक्सर गहरे हुआ करते हैं. षटकार. बऱ्याचशा मिस्टेक स्टार्टिंग पासून निश्चितच झाल्या होत्या माणकोली संघाकडून, पण असं वाटलं की दीपू माळी ते मात्र सामना वाचवेल की काय. त्याच्याकडे सुद्धा एक चूक झाली आणि फुलटॉस चेंडू टाकला. आता चेंडू शिल्लक ते 2 आणि करायची ती 1 धाव. स्ट्राइक एंडला कामरान. विजय फटका मारण्यासाठी तो सज्ज आहे. हो, मॅच फिनिश. इम्प्रोव्हायझेशन आणि पंचांच्या चेंडूवर चौकार. मॅच समाप्त. एक चेंडू बॅलन्स ठेवून मॅच फिनिश केली आहे आरसीसी राया
आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात बघतो की सर्वात जास्त धावसंख्या नोंदवली होती माणकोली संघाने आणि त्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा केलाय. 62 धावसंख्येचा पाठलाग. एक चेंडू बाकी ठेवत असताना RCC राया संघ नेक्स्ट राऊंड मध्ये पोहोचतोय. अभिनंदन.